कोरेगाव साप तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडलं आहे. आणि या मैदानामध्ये घरची दोन्ही नंदी म्हणजे घरचा साज आपण म्हणूया की फायनलसाठी पात्र राहिलेत. भावानी तर 1 नंबर केला आहे आणि माहिती देखील आज गुलालाचा मनके घाला. आणि भावानी जर म्हणायला गेलं तर चालू सीझनमध्ये गुलालाचा बादशाहमध्ये एकदा बघितलं कंटिन्यू मित्रांनो गुलाला तर प्रथम क्रमांक करतोय आणि त्याच्याच पाठीमागं माहिती देखील संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे. दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आज दोन्ही पण गाड्या म्हणजे घरचा गुलालात राहिलाय, काय आनंद आहे? ते दोन्ही बैल आमचे विवेक पिसाळ पळशी त्यांच्यापाशी असतात आणि दोन्ही त्यांचं म्हणजे एक वैशिष्ट्य आहे, अगदी घरच्या आपल्या मुलांप्रमाणे ते बैलांचा सांभाळ करतात. बैल मुंबईतून आणल्यापासून त्यांनी एवढा चांगला सांभाळला, एवढा व्यवस्थित केला, रांकेला लावला आणि आज त्याच्यामुळं जिथं जाईल त्या मैदानात आज भावानी फायनलला राहते. नियोजन कोणी केलेलं होतं आजच्या दोन्ही गाड्यांचं? नियोजन आजच्या दोन्ही गाड्यांचं, ह्या गाडीचं भावनीचं नियोजन आमचे पैलवान अक्षय घोरपडे यांनी केलेलं आहे आणि ह्या महिबेच्या गाडीचं नियोजन श्रीमन निकम आपले जाम. भवानीचा पायरा कोण होता आज? भवानीचा पायरा डिंबळी गजाचा होता, डिंबळींचा पहिला. ओके. आणि महिब्याचा? महिब्याचा खरशीची रायफल होती, अमित शिवणकर खरशी त्यांची रायफल होती. भावानी कितव्या गटात पळाला होता? भवानी 11व्या गटात पळाली. 11व्या गटात. सेमी किती? सेवी 7वा. 2 नंबर तासावरून. 2 नंबर तासावर. काय सांगाल आज कशा पद्धतीचं स्पीड लागलं? म्हणजे गट असू दे, सेमी असू दे, आता फायनल तर बघितलं आपण, स्वतःच निकाल घेतलाय. त्यानंतर सातत्य बघितलं तर आता सलग आपण 3-4 मैदानं बघतोय, कंटिन्युअली जसं जसं पळतोय तसं पळ वाढत जातोय. काय सांगाल? हो, काय गटाला तर काय गाडी पळवायला लागली नाही, गाडी अख्खी धरूनच आणली सगळी इथनं तिथनं. सेमीफायनलला पण गाडी चांगली पळाली. फक्त काय की खोंड जो आहे गजा तो ह्यांनी कंटिन्यू एक 4-5 मैदान उजवीनं हाणला, आज पहिल्यांदा डावीनं घातला. त्यामुळं सेमीफायनलला गाडी जुळवत त्यांनी आपली जुळवत आणली, कच नाही आली, गाडी चांगलीच पळाली आणि फायनलला तर काही विषयच नाही. आप्पा ड्रायव्हरच्या बद्दल काय सांगाल? कशी गाडी? आप्पा ड्रायव्हर म्हणजे नाही तसं आता महाराष्ट्रातलं 1 नंबर ड्रायव्हर कोण असतील तर माझ्या दृष्टिकोनातून आप्पा 1 नंबर गाडी पळवतात. आणि सगळ्यात आमच्या बैलाचा त्यांना अंदाज आहे, बैल कुठं सोडायचं बरोबर त्याची गाडी पळवतात, त्याच्यामुळे काळजी नाही आम्हाला. आता आपला महिब्या पण गोलाचा म्हण, महिब्याच्या गाडीवरती कोण होतं? सोमा ड्रायव्हर. सुट्टीला वगैरे कोण होतं भावानीच्या? हा, सुट्टी मेकर कोण कोण होते? आता बघायला गेलं तर आपण आज भावानी बोलणं एकदा प्रथम क्रमांक केला आहे. आता वारुंजीचं मैदान बघितलं आपण, दुधभावीचं मैदान असू द्या, कंटिन्युअसली बोलायला तर आणि नियोजन पण त्या पद्धतीनं होतंय. काय सांगाल? नियोजन आमचे अक्षय पैलवान इतके हुशार आहेत की काय त्यांना म्हणजे काय सांगायची गरज, त्यांच्या हिशोबानेच ही सगळी नियोजन होत असतात. ते राहुल बाबा आप्पा आपले कारुण्याचे आणि आमचं विवेक पिसाळ सगळी जणांशी चर्चा होती आणि मग नियोजन फायनल होतं. फक्त काय की एकदा शब्द दिला की परत आम्ही त्याच्यामध्ये बदल करत नाही, मग तिकडे काही होऊ द्या. आपल्याला एकदा घरची गाडी बघायची, भवानी आणि महिब्या कधी पळताना दिसेल काय? आता काय झालंय, भवानीचं ही खांद उजवाच आणि महिब्याचं ही खांद उजवाच आहे. दोन्हीचा पक्का खांद उजवा आहे. भवानी डावीने पळतो पण आम्ही उजवीने झालतोय. आता भावाने आपल्याकडे आल्यापासून म्हणजे आता त्याच्या स्पीडमध्ये जरा बराचसा फरक पडत गेलाय. काय तुम्हाला जाणवतं आता त्याच्या फळामध्ये फरक जाणवतंय? नाही, बैल चांगलाच पळतोय. त्याला काय फक्त सांभाळणी चांगली असली, जीव लावला बैलाला काय 100% बैल चांगलाच पळतोय, पहिल्यापासून पळतोय, आताही पळणार, इथून पुढे जास्तच पळणार. आता तुम्हाला आता ज्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता की सहकार्यांचं फार मोठा म्हणजे तुम्हाला वाटा असतो की 100% परिश्रम भरपूर आहे याच्या मागे. 100%. काय सांगाल? कसं आहे, हा खेळ आहे, हा कोणी एकट्याच्या हिशोबाने होत नाही. म्हणजे मी एकटा म्हणले आणि मी सगळं हो का, बैल सांभाळणारा तितकाच महत्त्वाचा आहे, धरणारा सोडणारा तितकाच महत्त्वाचा आहे, बैलाचं नियोजन करणारे तितकेच महत्त्वाचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे ड्रायव्हर आहे. हे सगळा साज असल्याशिवाय हा खेळ काय पूर्ण होत नाही आणि हे सगळं व्यवस्थित असल्यामुळं आज 1 नंबर होतोय. आता आपण ज्या पद्धतीने म्हणतो की आता बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण एक नादमधून क्षेत्रात आहे, ज्यावेळेस आपण आता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असू द्या, गुलाल जो आपल्या कपायला लागतो किंवा याच्यात आता सन्मान चिन्ह आपल्या समोर आहे, त्याच्यासाठी सगळा एवढा अट्टास केला जातो. काय सांगाल? 100% ह्याच्यासाठीच सगळा अट्टास. सगळ्यात महत्त्वाचं
माझ्या वडिलांनी संपूर्ण आयुष्यभर हा नाद जोपासलाय. सतीश काका बर्गे नाव आहे त्यांचं. आणि त्यांच्या नादासाठी हा बैल आम्ही घेतलाय. पहिलवानांनी मला हक्कानं सांगितलं की आपण काकांच्या नादासाठी हे एक बैल घेऊ. बैला आमचा 140 पण पळतोय. तसंच आमच्या दोस्ताचा अमोल शिंदेचा माहिबा पण पळतोय. पण भावानी काहीतरी चांगलं घडवून दाखवलं भविष्यात, एवढी मला गॅरंटी. कारण जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतो, त्याला गुलालाचा बादशाह म्हटलं जाते, काय सांगाल? 100% तो गुलालाचा बादशाहच आहे. पहिला पण होता आणि आता पण आहे. आणि तो कुठंच कमी करणार नाही. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणला की त्या 800 शेट आहेत, बघायला गेलं तर प्रत्येक पहिलवान. मैदानामध्ये जबरदस्त नियोजन लावत असतात कायम. म्हणजे प्रत्येक अडीअडचणी असू दे किंवा आता सक्सेस असू द्या, हा. प्रत्येक काळात तुमच्या बरोबर आहेत आणि योग्य पद्धतीने नियोजन करतात. काय सांगाल? काय आहे, आमचा म्हणजे संपूर्ण ग्रुप एका जीवानं राहतो सगळेजणच. आणि सगळेजण ज्यावेळी एकत्र येतात त्याच वेळी हा संघर्ष संपून कुठेतरी चांगले दिवस बघायला भेटतात. जर आपल्यातच जरी एकी नसली तर काय चांगलं बघायला नाही मिळू शकत. आलेत बघा मित्रांनो, काय सांगाल? आता परफेक्ट नियोजन लागतंय, नियोजन पण त्या पद्धतीनं होतं ज्या पद्धतीने तुम्ही शब्द देताय त्या पद्धतीनं भावानी पण कुठंतरी तुमच्या शब्दाला म्हणजे खरं ठरवून देतोय. आता सलग 2-3 मैदान झालं आपण बघतोय, कंटिन्यू तो बोलायलाच आहे. काय सांगाल? ह्या गुलालाचं श्रेय तुम्हाला जाते. बैल अड्ड्यात आला की गट काढला कीच तुम्ही आमच्या मुलाखती घ्यायला येत आहे. म्हणजे तुम्ही आमचा कॉन्फिडन्स वाढवताय. त्यामुळं आमचा बैल फायनलमध्ये 1 नंबरसाठी नियोजन कशा पद्धतीनं होतंय नक्की हे चांगलं? कारण की भावानी जाईल त्या मैदानामध्ये गुलाल करतोय. नियोजनाचा विषय म्हणजे अनुभव, एकीचं बळ, एवढा विषय. माहिब्याबद्दल काय सांगाल थोडंसं? आजपर्यंत आम्ही महिब्याच्या अगोदर बैल पळत होता आमचा शंकर. बर. महिब्यानंतर बैल पळाला अर्जुन. आणि अर्जुन नंतर आता बैल पळतोय महिब्या. माहिब्या म्हणजे आमचा जो ह्यो ग्रुप आहे हा पहिल्यापासून एकत्र आहे. आणि आमचे गुरु सतीश काका बर्गे. म्हणजे महिब्याच्या अगोदर जेवढी आमची बैल पडली तेवढी काकांच्या मार्गदर्शनाखाली पडली, असा विषय. आता येणारं पेडगावचं मोठं हिंद केसरीचं मैदान येत आहे. प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते किंवा तयारी त्या पद्धतीची असते. भावानीचं किंवा महिब्याचं नियोजन कशा पद्धतीने चाललंय? तुम्हाला आम्ही बैल घेतला तेव्हा वारंजीच्याच मैदानात सांगितलेलं पळलो तो वरच्या 5 बैलात बैल पळत, त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या बैलात बैल पडणार. मित्रांनो बघू शकताय, संपूर्ण टीम आहे. आज आनंद असा आहे की घरचा साथ दोन्ही पण नंतर फायनल राहिलेत. भावानी तर कंटिन्यू नाव करतोय. पुढे येणारं मोठं हिंद केसरीचं मैदान डोळ्यासमोर ठेवून आणि तो गुलाल कशा पद्धतीने मिळेल हे लक्ष धरूनच सगळे नियोजन केले जाते. ते नियोजन देखील परफेक्ट होत आहे. भावानी देखील नाव करतोय, महिबा देखील नाव करतोय. संपूर्ण टीम साथ आहे. इथून पुढं पण सगळे असेच एकसाथ राहतील आणि संपूर्ण टीमचं आणि दोन्ही नंतर त्यांचं नाव कुठे शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, आप्पा ड्रायव्हर पण आपल्या जवळ आहेत. आपण नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज तिन्ही बरी कशी गाडी पळाली? माझी गाडी चांगली पळली. भावानी बी कंटिन्यू गोलाला, तो गजा बी कंटिन्यू गोलालातला बैल आता चालवला. गाडी चांगली पळाली तिन्ही फेर. ड्रायव्हर काय नाही, समजा मेन मुद्दा लक पाहिजे. हो, लक पाहिजे. लक शिवार काय आहे तेव्हा बैल पळून बी चालत नाही. समजाच पाहिजे, ड्रायव्हर बी पाहिजे, लक गुलालातला पाहिजे. पहिलं गुलालातली असून बी नुसतं नाही फायदा होत, काहीतरी पाहिजे ना. समजा काय सांगाल की भावानीचं स्पीड कसं आहे नक्की? तुम्हाला स्पीड चांगलं आहे. सेमीला आणि फायनलला स्पीड कुठं वाढते, कसं पळतोय तो सांगा जरा थोडं. नाही, तो बैल गटापासूनच तिन्ही फेरत बैल तेच लेवलनं पळतो. त्याचं काय संपूर्ण नाही. टीम तुमच्या समोर आहे. काय सांगाल? हे सहकारी कायम एकजूट असतात. तुमचा अनुभव? नाही, एकजुटीशिवाय म्हणजे नाद, कुठला नाद केला तर एकजुटीशिवाय नादच नाही हो कुठलाच. कुठल्याच नादाला एकजूट असली तरच आहे ना फायदा. आता आपल्याबरोबर त्यांची सहकारी होते दादा बने. दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल कशाबद्दल आज दोन्ही नंदी फायनलला राहिलेत? दोन्ही नंदी फायनल झाले, चांगले. काय तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. काय तुमच्या आशीर्वादाने आज नंदी फायनलला राहिले. काय आज सगळ्यात जुना बैलगाडी खेळाडू आणि सगळ्यात जुना किंगमेकर माणूस आहे आजीभाऊ. हे अजून कोणाला माहित नसेल, नवीनला अजून काही कळत नाही ह्यातलं. पण जुना खेळाडू आहे. माणूस म्हणजे काय आता बोल शब्दच नाही. शब्द नाहीत. आत्ताचं क्षेत्र आपण बघतोय त्याच्याबद्दल तुम्हाला अनुभव आहे. जुनं क्षेत्र आणि आता क्षेत्र किती फरक आहे? जुनं क्षेत्रच होतं. आता ते दिवस राहिलेले नाही. काय आत्ता काही नवीनचा खेळ आहे. अजून काय कोणाला म्हणजे त्यातला हीच नाही. बरोबर. जुना खेळ होता. आता काही ते राहिलेलं नाही, त्यामुळे थोडं काही इंटरेस्ट राहिलेला नाही आता खेळात. तसं त्या बैलाचं नियोजन ती करतात गजाचं. गजाचं त्यांचा नाक्षेशचा पायरा झाला आहे. ते आता जवळजवळ मला वाटतं एक 2-4 महिन्यात ते आजच आलेत मैदानात. ती बी नियोजन परफेक्ट आहे. परफेक्ट आणि करेक्ट कार्यक्रम करायचा म्हणून आलेत ते. कन्हैयाची त्यांच्या शंकरची गाडी पळायची. हो.
म्हणजे त्यांचा शंकर बी महाराष्ट्रात जशी बकासूरची चर्चा आहे हम्म, हम्म. तशी शंकरची चर्चा होती, कन्हैयाची बी त्याच प्रकारची चर्चा होती. त्यांचा बैल आणि आमचा बैल पहिल्यापासून एकत्र पळायचा आणि शेवटी हो का ह्या खेळात जो शब्द पाळतो हम्म. त्याचा गुलाल कधीच तुटू शकत नाही. आणि जो टाळाटाळ करतो त्याला कोट रुपयाचा बैल म्हणतो. मित्रांनो आज नियोजन केलं होतं आता ज्याबद्दल सांगितलं की आता आज 3 महिन्यानंतर मैदानात आले. कुठंतरी अपेक्षा होती की दोन्ही नंदींच्याकडून त्यांना गॅरंटी होती की आज गुलाल मिळणार. मैदानात आले, गुलाल मिळाला आणि त्या दोन्ही नंदींनी मिळवून दिले, नाराज केलं नाही. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.